चला सतीदादा आपण त्यांचा सन्मान करावं. या लक्ष्मण गायकर या लक्ष्मण बैकर साहेब आलेले आहेत बघा. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ नका लावा अजिबात आणि सामना लगेच सुरू करा. बॉल तर यानंतर निलेश योगेश पाटील योगेश पाटील आपला सन्मानित केलं जाईल. जीवा बोपी मान्यवर माजी सरपंच या. चला या जीवा या, तुमचा सन्मानित केलं जाईल. एक आदर्श क्रिकेटर या. चला पाटील साहेबांचा सन्मानित केलं जात आहे. जरा सतीश दादा या. चला यानंतर सन्मान असेल डी.टी. पाटील वारदोली सन्मानित केलं जात आहे. चला निलेश पाटील आपला सन्मानित केलं जाईल. निलेश पाटील योगेश पाटील या एका या. मॅच सुरू करा. सतीदादा आपण त्यांचा सन्मान. चला मॅच स्टार्ट असेल, एक सन्मान असेल आणि मॅन ऑफ द मॅच रोहित बोपी 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. चला योगेश पाटील या आपला सन्मानित केलं जाईल. गावदेवी क्रिकेट संघ बेलोली यांच्या वतीने. परशुराम पाटील बेलोली यांच्या वतीने. रोहित बोपी तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. रोहन नारायण बोपी यांच्या गावातील ते सहकारी आहेत. चला या रोहन आमचे मित्र नारायण बोपी यांचे सुपुत्र आहेत. चला सामनावीर नारायण बोपी या. रोहनला आपण इथे सामनावीराचा किताब देऊ. 500 रुपयाचं बक्षीस रोहन तुझ्यासाठी. परशुराम पाटील सर बेलवली आमचे समालोचक 500 रुपयाचं बक्षीस. योग्यदादा लहाने पंचायत समिती सदस्य 500 रुपयाचं कॅश प्राइज. रविदादा या. रविदादा या आपण. खेळ स्टार्ट. गोलंदाज सज्ज असणार आहे. चला सामनावीराचा किताब इथे दिला जाणार आहे रोहनला. त्याने दमदार षटक हाताळलं, सामना जिंकला आणि या स्वरूपात त्याला सामनावीराचा किताब दिला जात आहे. रिव्ह्यू संदीप मस्करिया बॅटिंग साइड ना. संदीप. चला तिसरे पंच या आपण लगेच. दरकानाजी चोरगे सर. चला सामना थांबवू नका. आता चला सामना सुरू करा. चला आता सामना थांबवायचा नाही आपल्याला. चला संदीप मस्कर बघा जागृती स्पोर्ट्स त्यांचा या. भाया तू ये. भाया आणि आमचे या सतीश दादा यांच्या शुभाचे सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर यांच्याकडे बोलूया. आमचे भाया आणि सतीश दादांच्या शुभास्ते मस्कर यांचा सन्मान केला जात आहे. लीगल डिलिव्हरी. 6 धाबा या बॉलवर आलेत. चल लक्ष्मण बैकर साहेब या सन्मान केला जाईल. दीपक या आपला सन्मान केला जाईल. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. आयोजक गाव कमिटीच्या वतीने मान्यवरांना घाई आहे एका कार्यक्रम जायचे आहे. लक्ष्मण बैकर साहेब महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी. चला दीपक दादा आपला सन्मान. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आता कंटिन्यू दिनेश पाटील सर यांच्याकडे बोलूया.
अनेक झाले यापुढे होतील, जाणता राजा एकची झाला, तो फक्त राजा शिवछत्रपती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढणारे लोकनेते देवापाडी साहेबांना सुद्धा मानवंदना देतो. आणि त्याचबरोबर चला आकाश फडके या, तुमचं स्वागत केलं जाईल. जीवा या, त्याचबरोबर आपण जीवा गोपी पाहतोय तुमचं स्वागत केलं जाईल. आणखीन एक स्वागत. प्रवीण सर आपण यायचं आहे भिंगारवाडी, आपला विनंती करेन. प्रवीणजी शिसवे अतिशय उत्तम आणि दर्जेदार असे समालोचक राहिलेत. महागुरू गडगे सर, प्रवीण शिसवे यांचा प्लीज एक सन्मान घ्या, विनंती आपल्याला. सामना सुरू ठेवा. महागुरू गडगे सर, एक सन्मान प्रवीणजी यांचा घ्या. चला नरेश लाने या, आपण तुमचा सन्मान इथे केला जाईल. आणि प्रवीण या, आपला सन्मान केला जाईल. फेअर डिलिव्हरी. हा रिव्ह्यू कोणाचा होता? किती घेतले होते? मग अशा अंपायर्स कॉल होता. चला वळूया आपण आता सामन्याकडे, कॉन्सन्ट्रेट करूया सगळ्यांनी. बॅटिंग साईडचे रिव्ह्यू संपले, त्याची नोंद घ्या. विहा अँड वाम्या, ओम साई चिखले वर्सेस आपण पप्पन 11 पेठ या दोन संघादरम्यानची पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत. षटक क्रमांक 1 संपला आणि आपण पाहिलं जनार्दन सत्ते याच्या गोलंदाजीमध्ये दाबलकर धाबा लागल्या तब्बल 15. हॅलो, येस. धावा 15. पहिल्या बॉलवर 1 रन, नंतर 6, 1, 3, 4. येस. पंधरा रन्स आहेत. पहिल्या बॉलवर 1, नंतर 6. कोण 16 सांगितलं? या कोण 16 सांगतो? सांगायला या, इकडे या प्लीज. काय प्रॉब्लेम कुणाला? या लवकर, या लवकर, या. चला, रॉबिन बैलाचे मालक अरुण शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू वर्षल. गर्दीमध्ये थोडी वर्दी दिसली आणि वर्दीमध्ये मिस्टेक ही दिसली, त्याच्यामुळे काल उल्वे संघानेसुद्धा अशीच एक मिस्टेक सांगितली होती. एक्झॅक्टली नाही, काय झालं आहे ना, एकाने एकदा 2 लिहिले आणि जे 2 आले ते 3 एकानं लिहिले नाहीत, त्याच्यामुळे दोघांचंही घालमेल आणि सांगणारा मी तिथे दिसलो. चला वळूया आता आपण मात्र सामन्याकडे कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन करूया. दामत संघाचा संघनायक आणि आंबिवली संघाचा संघनायकानं टॉससाठी संपर्क साधायचा आहे. दामत आणि आंबिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. आता मंचावरही आवाज कमी करा
आणि आमच्या पाठीमागे जेवढे उभे आहेत ना 12th मॅन सोडून ते सगळ्यांनी बाजूला बसा. आणि ज्या वेळेला लक्षात घ्या, आपल्या संयोजन कमिटीला विनंती आहे, ज्या वेळेला रेफर केलं जाईल तेव्हा तिथल्या कोणत्याही प्रेक्षकांना इकडे यायचं नाही. याची नोंद घ्या. आणि वळूया आपण त्या सामन्याकडे. षटक क्रमांक 1 संपला आणि धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 16 धावा. येस पंच, सुरू करा आता. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्कवर प्रशांत पाटील, क्रिकेटचा कोहिनूर, चिखले गावचा हा कोहिनूर. उत्तम फटका. चला, राकेश म्हात्रे बघा आमचे गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजक प्रतिनिधी आहेत आणि त्यांचे परममित्र योगेश पेठ गावातील त्यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठात तुमचं स्वागत आहे. यानंतरचा सामना आहे ना तो दामत नाही तर 10 मोते असं गाव आहे. 10 मोते आणि आंबिवली. खोदून काढलेला हा फटका मात्र फसला आणि फलंदाज रॉबिन वेल मात्र परतला. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन या गर्दीमध्ये थोडंसं कमी झालं असं वाटतंय, पण इथून मात्र आता कॉन्सन्ट्रेट करूया. आणि मंचावर आणि ते रेलिंग लावून घ्या लगेचच. तिकडे कोणी असतील प्रेक्षक तर प्लीज जिथून गाड्या गेलेत ना ती रेलिंग बंद करायचं आहे, ही विनंती आहे. अजयजी पाटील तिकडे कोणी असतील तर प्लीज लगेच रेलिंग लावून घ्या ती. थँक्यू सो मच अरुणजी पवार सर, चांगलं योगदान आपलंही राहत आहे त्याबद्दल तुमचे विशेष आभार. बरंच काही घालमेल आणि ते मात्र सुरू झाला आहे क्रिकेटचा खेळ. कुणी धावा काढलेत, कशा काढलेत, त्याहीपेक्षा किती काढलेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या धाव्यानं धापलकर धावा लागल्या. फटका इथे मात्र चांगला असदला आहे. पाठलाग होतोय बॉलचा डीप थळब्यांच्या दिशेनं. बॉल ट्रॅव्हल झाला आहे. सिंगल डबलला ट्रिपल. हे पहा, टीम मीटिंगसाठी आपल्याकडे वेळच नाही आहे मुळात. थोडंसं पाहुण्यांच्या गर्दीमध्ये इथलं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालं आहे. आणि या मंचावर एवढी मंडळी राहिली की सगळ्यांनी कन्फ्यूज करून टाकलं. षटक क्रमांक 2 संपलं आणि धापलकर धावा लागलेत त्यात 33 धावा. हर्षल म्हात्रे, येस.
30 धावा आणि इथून आता सामना आपण हा नेक्स्ट बघूया पुढे काय असेल धावांचा ते, पण इथून चालू करा. गोलंदाज जनार्दन सते. मी तरी विचार केला खऱ्या अर्थाने की निलेश पाटील या सामन्याचा आनंद का घेतोय, तेव्हा कळलं की जनार्दन सते खेळणार आहे. आणि जनार्दन सते आणि निलेश पाटील मैत्री आपण खूप जवळून पाहिली आहे. तो जनार्दन सते जुना जाणता क्रिकेटर आणि स्ट्रायकर मात्र आपण पाहतो हर्षल मात्रेला. रनिंग बिटवीन द विकेट मी शिर्डोनच्या मैदानावरती पप्पन निवलन पेठ संघाची पाहिली आणि खऱ्या अर्थानं ते कुतूहल वाटलं. एवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे ना की सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे कौशल्य पप्पन इलेवन पेठ संघाला खूप चांगलं अवगत आहे. आणि त्याच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि या 2 धाब्यानं दापलकर धावा लागल्या 36. मोहो टुर्नामेंटमध्ये आपल्या आयुष्यातली पहिली बाईक हर्षल मात्रेनं घेतली. केवळ या टुर्नामेंटमध्ये गुडघा टेकलाय. गुड्डूचा क्लास सुरू झालाय. धावांची बरसात फ्लोमध्ये येते आणि इथे मात्र येतोय हा खणखणीत चौकार. या चौकारानं धावांचा फ्लो काही थांबत नाहीये. जनार्दन सतेला पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा पडल्या, प्रशांत पाटीलला 18 पडल्या आणि आतापर्यंत जनार्दन सतेचं षटक क्रमांक 3 त्याच्यामध्ये 3 बॉलमध्ये 7 धावा पडल्या. दाभोलकर धावा लागत आहेत तब्बल 41 धावा आणि आत्ता कुठं आम्ही थोडे सगळे स्थिर स्थावर व्हायला लागलोय. चांगला खेळ. गुड्डू मात्र स्ट्राईक व नॉन स्ट्राईकला हर्षल मात्रे. 2 संघामधली जिगरबाज लढत. क्रिकेटची कलाकारी दाखवली जाते. मेरिटप्रमाणे खेळ कसा करायचा हे या संघानं दाखवलं आहे. मी काही मिनिटापूर्वी म्हणालो रनिंग बिटवीन विकेटचा क्लास पेठ संघानं अवगत केला आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये प्रेशर कसं क्रिएट करायचं हे दाखवलं आहे. सिंगल नाही तर सिंगलला डबल कन्वर्ट केली आणि डबलवर नाही डबल घेताना तिसरीला तयार राहिला आणि तिसरी धाव ही हर्षल मात्रेने गुड्डूनं कंप्लीट केली आणि हा प्रेशर असतो. या प्रेशरनं मात्र बोर्डवर धावा लागल्या 44. 5 षटकांचा खेळ आहे. पहिल्या दिवशी 40-45 बनायच्या, दुसऱ्या रजनीमध्ये मात्र 80-85 बनायला लागल्या आणि आजही 60-65पर्यंत बनतायत. त्याच्यामुळे ही धावसंख्या आतापर्यंत उभारली जाते. चांगली धावसंख्या. आज पहिल्या सामन्यामध्ये 73 धावा बनल्या आणि 9 बॉल राखून त्याचा पाठलाग झाला आहे. त्याच्यामुळे इथे धावांचं आव्हान मोठं उभं केलं जाईल. क्रिकेटचा क्लास पहा. लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव. पुन्हा एकदा हा प्रेशर आहे. हा क्रिकेटचा भाकीतं केली जात आहेत आणि अशा प्रकारची रणनीती जेव्हा फलंदाज वापरतात ना तो प्रेशर सरळ फिल्डर्सही डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. सिंगल रन घेतली, शत्रुशाच्या डोक्यामध्ये आलं की कदाचित दुसरीला धावेल, कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि दुसरी घेता घेता चौकार गेला आणि त्याच्यामुळे या 4 धाब्यानं दाभोलकर धावा लागल्या तब्बल 48. क्रिकेटचा क्लास. मेरिटप्रमाणे खेळ सुरू आहे. कलाकारी अफलातून स्वीपचा नेत्रदीपक कामगिरी. एखाद्या युवतीला पाहून कालीजा खल्लास व्हावा एवढा सुंदर फटका या बॅटमधून हर्षल मात्रेचा आला. अरे बाप तो बाप, बेटा पण सवयी आहे. जायचं 12th मॅन जायचं पाणी घेऊन एकानं जा कोणीतरी. तीन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि दाभोलकर धावा लागल्या त्या तब्बल 52 धावा. खऱ्या अर्थानं विचार केला ना मित्रांनो, उत्तरार्धामध्ये धावाचा डोंगर जरी उभा राहिला ना तर प्रशांत पाटीलसारखा आक्रमक फलंदाज चिखले संघामध्ये ही ओळख पप्पन 11 पेठ संघाला माहीत आहे आणि त्याच्यामुळेच की काय पहिल्यांदाच धावांचा डोंगर उभा करायचा. आणि कांचन पालकर सर पाहिलं ना पहिल्या दिवसापासून पेठ संघानं एक नवी रणनीती आखली आहे. आजकाल बामणडोंगरी संघ असेल, RCC पेठ संघ असेल, टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेतात आणि अशाच प्रकारची रणनीती या संपूर्ण मोसमामध्ये पप्पन 11 पेठ संघाने वापरली आहे. आम्ही जिंकतो हरतो हा विश्वास नाही आहे, तर आम्ही पहिली फलंदाजी करणार
आणि ज्या धावा जोडू ना ते रोखण्याचा प्रयत्न करणार. चला fielding लावून घ्या. पुढील लढत असेल बघा दिनेश बंधू. आता पुढील लढत दहामोते क्रिकेट संघ विपक्ष गावदेवी आंबिवली आणि दहामोते क्रिकेट संघ बघा कर्जतवरून इथे आलेल्या दूरवरून वेलेवर हजर. क्रिकेटची कदर आणि संघ मात्र वेलेवर हजर. चला गावदेवी आंबिवली करण गणसोलकर तुमचा एक प्रतिनिधी पाठवा. पहिले सत्र संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल आणि आंबिवली क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी जरी हजर राहिला नाहीये आणि पहिला चेंडू पडला दुसऱ्या सत्राचा तर नाणेफेकीचा कौल दहामोते कर्जत क्रिकेट संघाच्या बाजूने दिला जाईल. चला यायचं टॉससाठी 2 षटकं हाताळली जनार्दन सतेनं, परंतु खूप महागडा ठरला. कारण विचार केला ना तर एकही फलंदाज बाद करता आला नाही आहे, पण 34 धावा अक्षरशः लुटल्या त्याच्या 2 षटकामध्ये. 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर तब्बल 52 धावा एक क्रिकेटच्या मोबदल्यामध्ये. रॉबिन वेळ बाद झालाय. रॉबिन वेळचाही खेळ आपल्यातून राहिलाय, परंतु एका बाजूला गुड्डू माद्रे आणि हर्षल माद्रेचा क्रिकेटचा क्लास सुरू आहे. गुड्डूनं 8 बॉलमध्ये 31 धावा तर 6 बॉलमध्ये 16 धावा हर्षल ठोकतोय. कमालीचा क्लास टेम्परामेंट सुरू आहे, कारण लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. कारण लेदर क्रिकेट कशी खेळ जाते आहे प्रशांत पाटीललाही माहिती आहे. प्रशांत पाटील मी म्हणेन की क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचा हा सितारा आहे, चिखले संघाचा कोहिनूर आहे आणि त्यानं अनेक टुर्नामेंट्स खेळला आहे. आणि त्यापेक्षाही खऱ्या अर्थानं इंजिनिअरिंग क्षेत्रामधला हा सुशिक्षित क्रिकेटर. तडाखा जारी आहे, फक्त उंची नाही तर अंतर ही गाठण्यामध्ये क्षमता राखतो हा गुड्डू. त्या गुड्डूनं दाखवला क्रिकेटचा मेरिट, क्रिकेटचा क्लास इथे मात्र दाखवत उडवला जातो मिड विकेटच्या सीमारेच्या बाहेर. हाय अँड हँडसम, इट्स अ मायटी 6 रन्स. ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा सुरेख फटका जरूर लगावलाय. पाठलाग होईल, बॉलचा रोखला जाईल सीमारेषेच्या आत. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं सिंगल डबल. तिसरीचा प्रयत्न पहा, लाजबाब पहा, एपर्स पहा. हर्षल माद्रे डेंजर एनला धावण्यासाठी अजिबात थांबत नाही, घाबरतही नाही, निडरपणे तो धावतो. पहिलीच रन अशा त्वेषाने घेतली जाते. मी तर सांगेन ना, जे सगळे खेळाडू सामने पाहत असतील ना त्यांनी आदर्श घ्यायला हवा. पाली संघाच्या नंतर आपल्या परिसरामध्ये पाली संघही असाच आहे जो रनिंग बिटवीनमध्ये क्लास राहिला आहे. करण घनसोळकर यांचं आगमन झालं आहे. हाही एक वंडरफुल राहिला आमच्या सगळ्यांचा लाडका खेळाडू आंबिवलीचा. त्याचंही सरचे स्वागत. यानंतर टॉस केली जाईल, परंतु खऱ्या अर्थानं पालीनंतर याही पंचकृषीमध्ये पेठ संघ रनिंग बिटवीनचा नवा आदर्श घालताना आपण अनुभवतोय. हर्षल ऑन स्ट्राईक. फटकेबाजी जारी आहे, निशब्द करणारी कामगिरी जारी आहे. फक्त आणि फक्त फटकेबाजी. क्रिकेटचा क्लास सुरू आहे. आपल्या आयुष्यातली पहिली बाईक मी कमावली. मित्रांनो सांगू इच्छितो की मागच्या वर्षी याच हर्षल माद्रेच्या 4 बाईकने त्याला हुलकावणी दिली. जवळपास गेला, सेमीमध्ये संघ हरायचा, तो टॉपमध्ये राहायचा, परंतु घाबरला नाही, थांबला नाही, संघाला दोष दिला नाही, सोबत राहिला, लढत राहिला, झगडत राहिला आणि अखेरकार केवळ टुर्नामेंटमध्ये याच पठ्ठ्यानं म्हणजे हर्षल माद्रेनं कमावली आपल्या आयुष्यातली पहिली बाईक. आणि तोच हर्षल माद्रेचा क्लास क्रिकेटचा दाखवला जातोय. आतापर्यंत किरण पाटील 3 बॉलमध्ये 15 धावा मोजतोय, 67 धावा ऑन बोर्ड. और एक तडाखा, फक्त आणि फक्त षटकारांची आतिषबाजी. जणू काही दिवाळी झाली आहे. आताच आमदार साहेब निघून गेले, आताच खऱ्या अर्थात इथे पाहुणे आले, पाहुण्यांची मांदी आली पाहिली आणि खऱ्या अर्थात ज्याप्रमाणे इलेक्शनचे धमाके फुटले, फटाके फुटले, तसेच काहीशे फटाके आपल्या बॅटच्या माध्यमातून मात्र इथे फोडले जात आहेत. हर्षल माद्रे बरसतोय, उडवतोय, ठोकतोय. षटकार बंधू. आता त्याने षटकार तटवला ना. पेठ क्रिकेट संघामध्ये यापूर्वी मला एका खेळाडूची आठवण झाली. त्याचं नाव होतं अतिशय ताकदवर फलंदाज पपन. बाप तो बाप, ये बेटा है त्या उसका, स्टाईलमध्ये बघा. ये उसी का बेटा है सरजी. जणू काय पपनच मैदानामध्ये फलंदाजी करतो. निशांत राहणारा, शांत राहणारा आमचा पपन आम्हाला सगळ्यांना अवगत आहे. ती शैली आणि त्याच बापाचं नाव मी नेहमी सांगतो की आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नाही आहे, परंतु आपण कोणाचा बाप असावा हे आपल्या हातात आहे. ज्या दिवशी आपल्या बापाला आपला आदर्श वाटेल ना त्या दिवशी जीवनाचे शिल्पकार बनता.
आणि तो खेळ क्रिकेटचा सूर्य, कम्मालीची कमिटमेंट, हर्षलचा क्रिकेटचा तडाखा आपण पाहिलाय. धापलकर धाबा लागत आहेत तब्बल 74 धाबा. षटक क्रमांक 4 सूर्य षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. किरण पाटीलवर तब्बल 22 धाबा. 6-3, 6-6-1. आणि एवढंच नाही महागुरु गडगे सर, तर रनिंग बिटवीन द विकेट ही पहा आणि फटकेबाजी पहा. क्रिकेटचं आज क्लास घेतला ते क्लास अफलातून इनिंग. अपिलामध्ये उत्साह जरूर राहिला, पंच थांबले आणि इथे मात्र पाहिलं रिव्ह्यू गमावलाय, त्याच्यामुळे रिव्ह्यू बॅटिंग साईडला मिळणार नाही. षटक क्रमांक 4 संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर डिस्कशन सुरू आहे का? ते दोघे 2 पंच डिस्कस करतायत. फिल्डिंग लावून घ्या, निर्णय तोपर्यंत येईल. दोन्ही पंच डिस्कशन करतील आणि घेतील. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धापलकर धावा लागले तब्बल 74 धावा. येस पंच, निर्णय येईल पंचाचा. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. आणि आपण पाहतोय पंच आपल्या जागेवर जातील आणि हा निर्णय मात्र डिस्कस करतील. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल. वाईट बॉल. अपील जरूर उत्साहामध्ये राहिला, परंतु खरी अर्थानं पंचाने ते हेरलं आणि अखेरकार हा वाईट बॉल दर्शविलाय. त्याच्यामुळे षटक क्रमांक 4 एक बॉल शिल्लक राहील. 75 धावा ऑन बोर्ड आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती आपल्याला. आपण फिल्डिंग लावून घ्या. क्रिकेटचं मादक सौंदर्य तमाम रसिक आता अनुभवत आहेत. क्रिकेटचा खेळ काय राहिला आहे, कशा प्रकारची काशिंदादा काय फलंदाजी राहिली आहे. प्रत्येक दिशेला टिचून फटकेबाजी. असं नाही की उगाच टोकलेत आणि असंही नाही की गोलंदाजी खराब आहे. गोलंदाजी उत्तम आहे, परंतु तेवढ्याच चांगल्या बॉलला त्याच्या मेरिटप्रमाणे खेळत चांगली फलंदाजी राहिली आहे. किरण पाटील षटक क्रमांक संघाचं 4थं फेकतोय. 75 धावा बोर्डवर लागल्या आतापर्यंत. शेवटचा बॉल, या बॉलवर धाव मात्र येते सिंगल आणि सिंगलनं मात्र षटक क्रमांक 4 संपतोय आणि बोर्डवर धावा लागतात 76. एक बाद 76 धावा. आतापर्यंत हर गुड्डूचा विचार केला 11 बॉलमध्ये चला, राहुल राणे साहेब महाराष्ट्र राज्य गोरक्षक दलचे ते प्रतिनिधी आहेत आणि राहुल राणे यांचा हेतूची सन्मान गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने केला जाईल. चला, आतिशदादा मालुसरे, आतिशदादा मालुसरे, काश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी. या दादा, सन्मान करा. चला, 10 मोदी क्रिकेट संघाचे संघनायक आणि आंबिवली लगेच संपर्क साधावं. चला, दिनेश बंधू यांच्याकडे आपण बोलूया. षटक क्रमांक 5. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. धापलकर धावा लागल्यात तब्बल 76. एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. हर्षल म्हात्रे आणि त्याचबरोबर गुड्डू म्हात्रे. 9 बॉलमध्ये 29 धावा हर्षलनं आता पण ठोकलेत. गुड्डूचाही तेवढ्याच ताकदीचा खेळ राहिलाय. षटक क्रमांक 5. सागर पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. चला, करम गंसलकर या, आपला सन्मानित केला जाईल. हो टू कमेंट्री बॉक्स. दिनेश पाटील सरांकडे बोलूया. एक्झॅक्टली एक आदर्श खेळाडू म्हणून राहिलाय. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा बहुमान त्याने फटकावला. करण घनसोलकर आंबिवली संघाचा सितारा आणि आमच्या सगळ्यांचा अभिमान, याचा सन्मान केला जाईल आतिशजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पाहतोय. धावा मिळत आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं नवे जर वॅगन व्हील असताना इथे तर मग दिसलं असतं की चांगली फटकेबाजी पाहिली आहे. गुड्डू मात्र ऑन स्ट्राईक. हा मात्र फुल टच बॉलला त्याला डीप स्क्वेअरच्या दिशेनं बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं फटकावला आणि इथे मात्र आला आहे हा आणखीन एक चौकार. चांगली फटकेबाजी, चांगली फटकेबाजी. ऐंशी धावा ऑन बोर्ड. मोठ्या धावा कदाचित या पूर्वार्धामध्ये लागतील आणि
या स्पर्धेचा उच्चांकही कदाचित गाठला जाईल. 85 धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये लागला आहे ऑलरेडी. इथे सिंगल रन्स घेत गुड्डू नॉन स्ट्राईक एंडला जातो आहे, पण दोघांनीही कमालीची कामगिरी केली आहे आणि त्याच्यामुळे धावा 81 बोर्डवर लागत आहेत. 4 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि 4 बॉलच्या या खेळामध्ये आता मात्र रणनीती कशी आखली जाईल. हर्षल म्हात्रे पुन्हा एकदा बरसणं सुरू राहिलं आहे त्याचं. दोरफुटाचा बॉल लँड नाही होऊ शकला आहे, परंतु लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्राची तैनात आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं जरूर, परंतु हर्षलनं नाकारलं आणि ही त्याच्याकडे चलाकी आहे. त्यानं अगदी क्रिकेट तो वेळासारखा नाही खेळत, तर पाहून खेळतो. डोळे उघडून खेळताना पाहिलं, कारण ह्या रन्सला तो पलटला नाही, थांबला, वेळ जाऊ दिला आणि सिंगल रन्सवर तो समाधानीही राहिला. पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा. हा बॉल चांगला राहिला आहे, हा बॉल चांगला राहिला आहे. आतापर्यंत पाहिलं ना आपण, तर पहिल्यांदा तो डॉट बॉल खेळला, तरी हर्षलने सांगितलं की बाळा तू काय करतोस काय. 82 धावा बोर्डवर आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधला. विचार विनिमय केला जाईल. 85चा या स्पर्धेमधला हायेस्ट तो ब्रेक केला जाईल का पप्पन निलम पेठ संघाकडून. ज्यांच्या नावानं संघ खेळतो तर पप्पन सगळ्यांचा लाडका खेळाडू राहिला आहे आमचा. हवेत बॉल लँड होतोय आणि ते मात्र रन्स मिळती आहे ती 1 आणि 1 या धावसंख्येनं दाबलकर धावा लागल्या त्या तब्बल 83. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधला. धावा नेमक्या किती राहतील. एका बाजूला चांगली फलंदाजी हर्षल म्हात्रेही आणि गुड्डू मात्र दुसऱ्या बाजूला. शेवटचा बॉल या पूर्वार्धामधला. क्रिकेटचा क्लास आणि तमाम रसिकांच्या डोळ्यांचे पारणं फेडणारा खेळ इथे मात्र अनुभवला आहे. शिलोनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हर्षलचा, रॉबिनचा आणि त्या गुड्डूचा खेळ आम्ही अनुभवला होता. अशाच प्रकारचा खेळ, पण उत्तरार्धामध्ये प्रशांत पाटील ही एक तोफ आहे. ती तोफ जर का बरसली तर मात्र धावांचा डोंगर पाठलाग होऊ शकतो. बॉल राहिला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेमधला उच्चांक मात्र गाठला जातोय. धापलकर धावा लागल्या तब्बल 87 आणि जिंकण्यासाठी 88 धावांची गरज आहे. ती म्हणजेच चिखले संघाला. चिखले संघाचा विचार केला. विहा आणि वाम्या ओमसाई चिखले या संघाला जिंकण्यासाठी भल्ला मोठं धावांचा पाठला करायचा आहे. तो म्हणजेच 88चा. चला योगेश आपला सन्मानित केलं जाईल. पेठ क्रिकेट संघाचा एकेकालचा नामांकित अष्टपैलू क्रिकेटर. आक्रमक फलंदाजी होती एकेकाली दिनेश बंधू कांचन पालकर. योगेशची फलंदाजी मी बघायचो, मोठे फटके मारायचा नेहमी. आतिश मालुसरे यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. चला नाणेफेक केली जाईल. नाणेफेक इथे संपन्न होईल. काशीनाथ दादा या. काशीनाथ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य बेलवली यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. विशाल पवार बघा, आमचे राकेश म्हात्रे असतील, राजेश पाटील, आकाश धोनी, एक आकाश पवार का चोरगे, किती मेहनत आहे. त्यानंतर भाई आहे भाया पाटील, सर्व गावदेवी क्रिकेट संघातील सर्व सहकारी. चला नाणेफेक केली जाईल. प्रथमेश क्रीडा मंडळ क्रिकेट संघ धामोते विपक्ष गावदेवी आंबिवली. चला या, त्यांना द्या, पाहुण्यांना चान्स द्या. धामोते हेडसाठी पुकार देण्यात आला आणि नाणेफेकीचा कौल इट इज हेड. हा धामोते क्रिकेट संघटक नाणेफेक जिंकलेली आहे आणि निश्चित स्वरूपात यापूर्वी आंबिवली विपक्ष धामोत्याची लढत झाली होती. हा नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणारा? फलंदाजी. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ शतरक्षण स्वीकारतो. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. या पाठीमागचा काय उद्देश असतो? काय उद्दिष्ट तर नाही, आम्ही फलंदाजीच घेतो. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आमचे सतीदादा पाटील यांच्या विचारधारेतून आमदार प्रशांतदादा ठाकूरची अशी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीची खूप मेहनत आहे. काय सांगाल या आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. हे होते धामोती क्रिकेट संघाचे संघनायक नितीन. नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि शतरक्षण करण्यासाठी गावदेवी आंबिवली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे.
तो बहुत बहुत शुक्रिया दिनेश जी पाटिल सर, इनकी आवाज़ को आपने पिछले इनिंग में ज़रूर सुना। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का इस गाँवदेवी बेलवली इनकी आमदार ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरे सभी का तहे दिल से स्वागत करूंगा। इस प्रतियोगिता की आज की तीसरी डी नाइट आप देख रही है और डी ग्रुप का पहले राउंड का तीसरा मुकाबला जो मैदान के अंदर आपको नजर आएगा। एक तरफ खेलती हुई टीम पप्पन 11 गाँवदेवी पेट और उनके सामने विहा एंड वाम्या 11 ओम साईराम चिखले। ये टीम मैदान के अंदर जरूर आपको खेलती हुई नजर आएगी। टॉस जीता चिखले टीम ने, फैसला किया पहले गेंदबाजी करने का, बैटिंग करने का आमंत्रण कबूलने के बाद 87 रन जो आपको स्कोर कार्ड पर बनते हुए नजर आए और 88 रनों का ये रन चेज है जो करना है बैटिंग करती हुई टीम विहा एंड वाम्या 11 ओम साईराम चिखले को। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी जो मैदान के अंदर आपको रवाना होती हुई नजर आएगी। चलिए खेल को स्टार्ट करना है, तुरंत बॉल चेक कीजिए और उसके बाद अपने बैटिंग पोजीशंस पर आइए और तुरंत आपको खेल को शुरू करना है। इसके बाद का मैच प्रथमेश क्रीडा मंडल धामोते और उनके सामने गाँवदेवी अंबेवली, ये दोनों टीमों के बीच आपको नजर आएगा जो डी ग्रुप का पहले राउंड का आखिरी मुकाबला होने वाला है। कमाल के मैच होगी। एक तरफ करजत तहसील की टीम, दूसरी तरफ पनवेल तहसील की टीम और मज़ा आएगा उस बैटल में भी। दो तहसीलें, दो तगड़ी टीमें जो नेक्स्ट मैच में इन एक्शन में आपको ज़रूर नजर आने वाली है। लेकिन फिलहाल ये पनवेल तहसील की दो टीमें हैं जो आमने सामने खेल रही है, चिखले और पप्पन 11 पेट। 88 का ये रन चेज है। आज ही के दिन रिकॉर्ड ब्रेक हुआ, इतिहास बदला इस प्रतियोगिता का। 73 हाईएस्ट टोटल टू चेज इन दिस टूर्नामेंट जो आज ही के दिन रात में आपने होते हुए देखा। खेल की शुरुआत पहले गेंद शॉट में डाली है, लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर। मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी पोल्ड बाय बॉलर यॉर्कर, तेज तर्रार थी, एक्यूरेट थी, ऑन पॉइंट ऑन लाइन भी थी। बल्ले के सहारे वो सिंगल जो आपको कन्वर्ट होता हुआ यहां से नजर आएगा। प्रशांत पाटिल और उनके साथ किरण पाटिल प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। तो हर्षल महात्रे गेंदबाजी ट्रैक के ऊपर आपको नजर आएंगे। P1 के पहले पावर प्ले में दो खिलाड़ी 30 सर्कल के बाहर है। एक खिलाड़ी आपको नजर आएगा डीप लॉन्ग ऑफ पर, तो दूसरा डीप काउ कॉर्नर पर और बाकी सभी इनटू द 30 सर्कल। रेडी विद द नेक्स्ट बॉल। बाहरी किनारा था ये और विकेट कीपर नहीं करेंगे कोई गलती। पकड़ा गया है कैच। 88 जैसे पहाड़ समान लक्ष्य को चेस करना था विहा एंड वाम्या 11 ओम साईराम चिखले को, लेकिन पहले ओव्हर में गवाई है बड़ी विकेट, बड़ी चला. सफलता आहे ये। बघा इकडनं आमच्या स्टेजच्या समोर तिकडे लास्टला बघा सिमेरेच्या बाहेर लाईट ऑन करण्यात आलेले आहे बघा. ज्यांचं जे वाहन आहे अर्थात गाडी, कृपया बंद करा लाईट, सरळ सरेला. ज्या सेक्शनमधून प्रवेशद्वारमधून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांची एंट्री झाली होती बघा, सिग्नल इथं बघा, ग्लास लाईट बंद करा. आभारी आहोत तुमचे आम्ही. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली. नंबर 3 के ऊपर न्यू बैटर मैदान के अंदर आएंगे जयेश पाटिल। जयेश पाटिल नंबर 3 पर आई है। लेफ्ट हैंडेड बैटर आपको यहाँ से अब देखने को जरूर मिलेंगे। नंबर 3 पर ये लेफ्टी बैटर आई है। फील्डिंग में आपको बदलाव होते हुए जरूर दिखाई देंगे। जैसे ही दाएं हाथ के बल्लेबाज गए, बाएं हाथ के बल्लेबाज आए, तो फील्डिंग में ये बदलाव करती हुई टीम रन चेस में जब आप उतरते हैं, मैथमेटिकल कैलकुलेशन, मैथमेटिकल इक्वेशन, ये सारी चीज़ें बहुत ज़रूरी। किस तरीके से वो टोटल को आप ब्रेक डाउन करते हैं, किस तरीके से आप हर एक ओवर में अपनी स्ट्रैटेजी को इम्प्रोवाइज करते हैं, किस तरीके से अपने गेम प्ले को आप कंटिन्यू करते हैं, बहुत ज़रूरी ये बातें। ड्राइव किया जाएगा, खूबसूरत, क्या बात है, प्रॉपर कॉपी बुक स्टाइल ये शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री को चीरता हुआ सीमा रेखा के बाहर 4 रन। चार रन आपको यहां से आते हुए बिल्कुल नजर आएंगे। बाउंड्री यहां से स्कोर जरूर की है। जयेश पाटिल आई, आते ही एक बाउंड्री के साथ बताया कि हम तो आक्रमण करने वाले हैं। दूसरी गेंद जड़ में डाली है। ये हर्षल मात्रे का भी क्लास है। आप अगर शेर है तो हम भी कुछ कम नहीं।
ये हर्षल मात्रे ने भी बताया, एक डॉट गेंद आपको मैदान के अंदर आती हुई नजर आएगी। 88 ज़रूर चेस हो सकती है, क्योंकि अगर अपोजिशन टीम 87 बना सकती है तो आप 88 क्यों नहीं। बस आपको आत्मविश्वास से खेलना पड़ेगा, ताकत से चलना पड़ेगा, लेकिन अक्लमंदी दिखानी उतनी ज़रूरी। फुल टॉस थी, ऐसे गेंदें मिस करोगे तो ये टोटल चेज नहीं होगा, लेकिन वाइड बॉल है ये। अंपायर ने बताया आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन के बाहर, इट इज अ वाइड बॉल। जो डिसीजन आएगा सत्यवान का अकड़े सर आपको नजर आएंगे मेन अंपायर के तौर पर। उन्होंने बताया कि वाइड बॉल है, वाइड के साथ +1 के साथ टोटल इंक्रीज भी होगा। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनेगी 6 रन। 6 रन बनी है, 6 रन इज ऑन द बोर्ड। हर्षल फिर एक बार तैयार होंगी, एक और बार डॉट गेंद, क्या बात है। हर्षल मात्रे, ना सिर्फ ये खेल मेरा है बल्कि ये सीजन भी मेरा है, ये इस खिलाड़ी ने बताया था। केवाई की नाइट टूर्नामेंट में अपने सपनों की पहली बाइक जिन्होंने जीती, अपने पिताजी का सपना जिन्होंने पूरा किया, वो हर्षल मात्रे। यहां से लॉफ्ट किया, खिलाड़ी है वहां पर, नहीं करेंगे कोई गलती। एक और कैच, एक और बल्लेबाज को जाना पड़ेगा डगआउट में वापस। एक तो रन चेस में टोटल चेस होता है, नहीं तो सिर्फ विकेट की बरसात होती है। फिलहाल तो यहां पर टोटल का मुझे पता नहीं, विकेटों की बरसात जरूर होती हुई। दूसरा छटका है ये। 2 विकेट गंवाई है। विहा वाम्या 11, ओम साईराम चिखले मुश्किल में संघर्ष करते हुए रन बनाने के लिए। जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी, हमेशा इस बारे में जिक्र किया जाता है। क्या इस संघर्ष से जीत तक का रास्ता अभी भी ये टीम पूरा करने वाली है, आने वाला समय बताएगा। P1 का पहला ओवर जिसका खेल आपको समाप्त होता हुआ नजर आया, मात्र 6 रन है स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर 88 को चेस करते हुए आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 82 रनों की जरूरत अब भी पूरी करनी है टीम विहा एंड वाम्या 11 ओम साईराम चिखले को। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। अब बेलवली विलेज एंड की तरफ से गेंदबाजी ट्रैक पर आएंगे दूसरी ओवर के लिए। गुड्डू आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे। तो नंबर 4 पर न्यू बैटर भी आई है मैदान के अंदर, अजय पाटिल। अजय पाटिल आई है नंबर 4 पर। क्या कुछ कारनामा कर सकती है, क्योंकि बेलवली के हमारे जो अजय पाटिल है जिन्होंने बहुत कारनामे किए अपने क्रिकेटिंग करियर में, लेकिन क्या मैदान के अंदर ये चिखले के अजय पाटिल कुछ कारनामा कर कर दिखाएंगे, ये बात भी अभी देखने लायक। 24 गेंदे 82 रन। इम्पॉसिबल में पॉसिबल शब्द छुपा होता है, ना कामयाबी में कामयाबी छुपी होती है जो निकालनी पड़ेगी इस मैच में। आक्रमण चढ़ाया, बिल्कुल खिलाड़ी बनेंगे दर्शक। फ्लैट, फ्यूरियस, फैबुलस, एक्सीलेंट, माइंड ब्लोइंग, क्लासिकल, इट्स ह्यूज। 6 रन मिलेंगे। कमाल का स्ट्रोक था ये शॉट नहीं है, ये स्टेटमेंट है इस टीम की। हम भी कुछ कम नहीं है, आपने किया था वार लेकिन हमारा भी होगा पलटवार, ये इस बल्लेबाज ने बताया। रन संख्या पहुंची जाएगी स्कोर कार्ड पर 12 रन। 12 रन बनी है, रन तो बनी है 12, लेकिन कौन बजाएगा किसके 12 इस मैच में। फिलहाल घड़ी के कांटे में तो 12 बजकर जा चुकी है। क्रॉस लाइन गई थी, जगह बनाई थी, शफल हुए थे, आउटसाइड द स्टंप पर कमिट होकर ऑन साइड पर मारने की ये कोशिश। देयर इज नो कनेक्शन बिटवीन बैट एंड बॉल एंड दैट्स व्हाई द बॉल इज रिमेन डॉट। एक और डॉट गेंद की समाप्ति। बातचीत होती हुई, रणनीतियां बनती हुई। मैं हमेशा कहता हूं कांचन पालकर सर, रणभूमि में रणनीति बहुत जरूरी है, क्योंकि वो रणनीति आपको जीत तक पहुंचाती है। जैसे महाभारत में पांडवों ने रणनीति अपनाई, वैसे रणनीति आपको इस रणभूमि में अपनानी होगी। काउ कॉर्नर पर ये गेंद सिंगल, इसी के साथ यहां पर भी आपको कंप्लीट होता हुआ बिल्कुल नजर आएगा। ये मुकाबला अब थोड़ा सा ठंडा हो चुका है, शांत हो चुका है, सन्नाटे वाला हो चुका है। हालांकि एक 6 जरूर आया था, लेकिन पप्पन 11 गावदेवी पेट ने बताया रन भी हमने बनाए तो गेंदबाजी में रन हम भी बचाएंगे, और ये सिंगल डबल के साथ कारवा आगे बढ़ता हुआ।
स्लोअर लेंथी गति परिवर्तन, ये माइंड गेम सब खेले जा रही है बल्लेबाज के साथ। क्रिकेट का खेल ताकत से नहीं चलता, अकल की भी बहुत ज़रूरत होती है। हमेशा मैं बात करता हूँ, जो चलाएगा अकल वो होगा सफल, और वो सफलता अगर आपको पानी है तो अक्लमंदी खेल में दिखानी बहुत ज़रूरी। स्लोअर लेंथ थी वो, लेकिन वाइट बॉल भी। आक्रमण ऑन साइड पर उड़ाया, कमाल का ये स्ट्रोक था, इस स्ट्रोक में था वजन, और रन मिलेंगे आधा दर्जन। ये 6 बल्लेबाज और चिखले की खाते में। 6 के साथ रन संख्या फिर एक बार रफ्तार से इंक्रीज होती हुई। 2 माइटी हिट्स तो आई है, 24 गेंदों में 82 बनाने थे, लेकिन वो समीकरण अब आपको पूरी तरीके से बदलता हुआ नजर आएगा। इक्वेशन की बात अगर हम यहां से करेंगे तो अभी 20 गेंदें बची है, और जीतने के लिए 68 रनों की जरूरत आपको यहां से नजर आएगी। 20 बॉल 68, इस बार मिस कर गए, पुल अनसक्सेसफुल। शोल्डर हाइट से गेंद निकल गई विकेट कीपर के पास। तेज तर्रार तीखी बाउंसर थी ये। ऐसी बाउंसर्स जब आती है तो 90s की वेस्ट इंडियन बॉलिंग लाइनअप की याद आती है, जिसमें सर कर्टली एम्ब्रोज जैसे कई खतरनाक गेंदबाज हुआ करते थे। ऐसे ही बाउंसर्स के लिए वो काफ़ी मशहूर थे, और दहशत थी एक 90s के दौर में वेस्ट इंडियन गेंदबाजों की। याद मुझे उनकी आती है जब भी मैं ऐसे बाउंसर्स को देखता हूँ। लेकिन डॉट गेंद की समाप्ति भी 6 आती है, तो डॉट गेंद भी आती है। ऐसा लगता है कि चिखले टीम ने वो रन गति पकड़ी है, लेकिन उसके बाद वो रन गति खींची दोबारा जाती है गेंदबाजों के द्वारा। एक और बार उसी तरीके की कोशिश थी, एक और बार वो डॉट बॉल आएगी, और इसी डॉट गेंद के साथ दूसरे ओवर को हम कहेंगे अलविदा। पीछा करना है विया एंड वाम्या 11 ओम साईराम चिखले को 88 का। रन बनेंगे स्कोर कार्ड पर 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओवर्स। द करंट रन रेट इज 10.00, 18 बॉल रिमेनिंग एंड नीडेड 68। 68 की जरूरत आने वाली 18 गेंदों पर। चलिए, टीम मीटिंग की जरूरत नहीं है। हर्षल मात्रे एंड कंपनी, डोंट टेक अ टीम मीटिंग एंड कंटिन्यू द गेम अहेड। चलिए प्लीज, अंपायर भी वार्न करेंगे आपको, हर एक ओवर के बाद ये करने की जरूरत नहीं है। पता है आपको कौन से बॉलर्स है, क्या बॉलिंग लाइनअप है, तो आपको गेम प्ले को स्टार्ट करना है। 2 ओवर में 20 बनी है, 10 की औसत है। क्या यहाँ से कहानी पलट सकती है? क्रिकेट इज अ गेम ऑफ चांसेस, ग्लोरीज एंड अनसर्टनसीज, ये मेरे गुरु हमेशा कहते हैं। लेकिन यहाँ से 18 गेंदे और 68 का ये पीछा क्या अब भी पूरा हो सकता है? ये बहुत देखने लायक। फिर एक बार हर्षल मात्रे आपको गेंदबाजी ट्रैक के ऊपर नजर आएंगी। अपने स्पेल का दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर ये टीम के सेनापति, टीम के कप्तान। 18 गेंदे 68 रन, अब भी बहुत लंबी दूरी है ये, लेकिन क्या ये जोड़ी इस दूरी को पूरा कर सकती है? कर तो सकती है, लेकिन करके दिखाना भी पड़ेगा। ताकत सभी के पास होती है, होने से नहीं चलता, दिखानी आपको पड़ती है। हिम्मत सभी के पास होती है, होने से नहीं चलता, दिखानी पड़ती है। जैसे हिम्मत दिखाई सतीश दादा पाटिल साहब ने टूर्नामेंट को ऑर्गेनाइज कर वैसे हिम्मत बल्लेबाजों को दिखानी पड़ेगी। लेकिन ये हवा में मिस टाइमिंग, खिलाड़ी आएंगे कीन के नीचे। दूसरे अटेम्प्ट में ये कैच ड्रॉप न मिला, ये तो मिल गया वो। इस बल्लेबाज को बचाया तो दूसरे ने अपनी विकेट गंवाई है। ये रनआउट के तौर पर झटका लगेगा तीसरा बैटिंग टीम चिखले को। मिस कोऑर्डिनेशन, मिस कम्युनिकेशन, नहीं था तालमेल। तालमेल होना बहुत ज़रूरी है। चाहेंगे बल्लेबाज वापस। तीसरा झटका यहाँ से दिया गया। जहाँ पर रनों की ज़रूरत है वहाँ पर विकेटों की छड़ियाँ लग चुकी है। रेगिस्तान में पानी ढूंढना जितना मुश्किल होता है, उतना रन ढूंढना मुश्किल होता हुआ बैटिंग टीम के लिए। समीकरण में फिर एक बार हम बदलाव यहाँ से ज़रूर देखेंगे। अभी भी आने वाली 17 गेंदें बाकी, और जीतने के लिए 67 रनों की ज़रूरत यहाँ से नजर आएगी। न्यू बैटर आएंगी नंबर 5 पर मनोज पाटिल। एक और बार जड़ में, अंपायर फिंगर गोज अप। पिछली गेंद पर आपका कैच ड्रॉप हुआ था, इस गेंद पर LPW के तौर पर आप जाएंगे वापस। छटका नंबर 4 है ये। एक और बल्लेबाज को चलता किया हर्षल मात्रे, प्योर क्लास, कमाल की गेंदबाजी। बैटिंग करते हुए 34 रन का वो बहुमूल्य योगदान। गेंदबाजी करते हुए
दूसरे ओवर का अपना स्पेल लेकर आई है। पहली ओवर में एक विकेट जरूर उन्होंने हासिल किए थे, 2, और इस ओवर की बात करेंगे तो अभी तक एक विकेट उन्होंने अपने लिए हासिल किया, तो एक रनआउट का टीम के खाते में जाएगा। टोटल 3 विकेट अभी तक चटका चुकी है। पहली ओवर में 2 थे, दूसरी ओवर में अभी तक एक उन्होंने अपने लिए जरूर चटकाया अपने बॉलिंग स्पेल में। 3 सफलताएं, 34 रन्स, ये बताता है कि हर्षल मात्रे के ऊपर ये टीम कितनी डिपेंडेंट है। ये खिलाड़ी का चलना हर एक परिस्थिति में इस टीम के लिए बहुत ज़रूरी, और जब ये चलते हैं तो खेल वन साइडेड पप्पन 11 गांवदेवी पेट के पास होता है। ये इस मैच से आपको साफ नजर आएगा। फिर एक बार तैयार होंगे हर्षल मात्रे। लेफ्ट हैंडेड बैटर के लिए ये बॉल थी, चढ़ में डाली, यहां से भी डॉट गेंद की समाप्ति होती हुई। वन साइडेड मैच होगा क्या, ऐसे सवाल अब इस मुकाबले में उपस्थित हो रही है। 18 गेंदे 68 की जरूरत थी। शुरुआती इस ओवर की 3 गेंदे जहां पर आया मात्र 1 रन, विकेटें आई 2, गेंदे बचेंगी 15, तो अब भी जीतने के लिए 67 रनों की यहाँ से जरूरत है। 15 गेंदे 67 रन, लंबा रनअप लेकर आती है हर्षल मात्रे। 38 सर्कल के बाहर का लंबा रनअप, एक और डॉट गेंद। मानो ये डॉट पे डॉट जैसी आ रही है, डॉट पे डॉट, लेकिन रन नहीं मिलते। ये बात कर रही होगी चिखले की टीम, लेकिन रन मिलते नहीं है, हासिल करनी पड़ती है। अगर आपको आपके हक का मिलता नहीं तो छीन के लेना पड़ता है। रन अगर आसानी से मिल नहीं रही है तो छीन के लेने पड़ेंगे इस मैच में। लॉफ्ट किया जरूर था, नो मैन स्टैंड देयर, लॉन्ग ऑफ का रीजन है वो, एक आपको दोबारा से कंप्लीट होता हुआ नजर आएगा। इक्का दुक्का, दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूर अस्त करवाएगा, और उसकी वजह से आपको अब 4-6 की बरसात करना बहुत ज़रूरी। कठिन परिस्थिति में रास्ता आपको निकालना पड़ता है। मैदान के अंदर आपको रन हमेशा बनानी पड़ती है जब आप रन चेस में होती है। पहली ओवर की शुरुआत में ही मैंने बताया था कांचन सर, इनिंग को ब्रेक डाउन करना, मैथमेटिकली कैलकुलेट करना, किस ओवर में अटैक करना है, किस ओवर में डिफेंस करना है, ये सारी चीज़ें, ये सारी स्ट्रैटेजी आपको बिल्डअप करनी पड़ती है। अगर आप सिर्फ बल्ला लेकर जाएंगे और हर बॉल पर बल्ला घुमाएंगे इस उम्मीद में कि हम तो 6-4 मारेंगे, तो मेरे दोस्त ऐसे कामयाबी नहीं मिलती है। अगर आपको कामयाबी पानी है तो जो मैंने बताया वो चीज़ें करनी बहुत ज़रूरी होती है। स्ट्रैटेजी, स्कीम, प्लान्स इस खेल में बहुत ज़रूरी। हालांकि ये इतना लॉन्गर फॉर्मेट नहीं है, 4 से 5 ओवर की मैचेस से होती है, लेकिन स्ट्रैटेजी, चाहे मैच 20 ओवर की हो, 50 ओवर की हो, चाहे टेस्ट मैच हो या चाहे ये हमारा टेनिस बॉल क्रिकेट हो, स्ट्रैटेजी का रोल बहुत ज़रूरी है। चलिए स्पीड अप करना है, मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा पप्पन 11 गावदेवी पेट से अपनी फील्डिंग को तुरंत लगाइए। 3 ओवर का खेल हुआ, रन बनी है 22, डबल धुरी का आंकड़ा आएगा टोटल पर 4 विकेटों के नुकसान पर। गेंदे बचेंगे यहाँ से 12 और बनाने होंगे 66 रन। यानी प्रति ओवर अब 33.00 का रन रेट होगा। 33 रन प्रति ओवर की औसत जो मेंटेन करनी है विहा एंड वाम्या 11 ओम साईराम चिखले को। ये औसत नामुमकिन लगती है, लेकिन आपको मुमकिन कर कर दिखाना पड़ेगा। न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो खिलाड़ी बड़ा। अगर आपको इस मुकाबले में वो बड़ा खिलाड़ी बनना है तो आपको मुसीबत में खड़ा होना पड़ेगा, संकट मोचक बनने की ज़रूरत है आपको। गेंदे बची है 12 तो बनानी है 66 रन। गेंदबाजी ट्रैक के ऊपर आएगी हर्षद डाकी। क्या मुकाबला है बाकी, मुकाबला क्या होगा बाकी, लेकिन हर्षद डाकी जो डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए ये बताएंगे कि मुकाबला बाकी नहीं होगा, मुकाबला हमारी पकड़ में होगा। 11 गेंदे और अब 66 की दूरी है। अगले मैच में रेडी रहना है गावदेवी अंबेवली और प्रथमेश क्रीडा मंडल धामोती। एक और बार बड़ा हिट है, ये बल्ले का किनारा है, बिल्कुल एच यहां तक सुनाई दी थी, मोटा बाहरी किनारा था, ये नहीं करेंगे कोई गलती विकेट कीपर, और एक और बल्लेबाज को जाना पड़ेगा वापस। विकेट गंवाई है इस टीम ने, लेकिन क्या कमाल की ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। हर साल मैं देखता हूँ इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज होते हुए, और इस साल मुझे भी इस टूर्नामेंट में कमेंट्री करने का मौका मिला, तो मैं शुक्रगुजार हूँ आई गावदेवी क्रिकेट क्लब बेलौली का। मैं शुक्रगुजार हूँ हमारे सतीश दादा पाटिल साहब का। मैं शुक्रगुजार हूँ हमारे दिनेश पाटिल सर का, जिन्होंने मुझे मौका दिया इस प्रतियोगिता में कमेंट्री करने के लिए।
कमाल की ये प्रतियोगिता है, 2 बाइक जिनके ऊपर हर एक खिलाड़ी की नज़र है कि हमारे गांव में मेरे घर पर ये जानी चाहिए, लेकिन सिर्फ नज़र होने से नहीं चलता, खेल का असर आपको दिखाना पड़ता है। कदमों का इस्तेमाल यहाँ से किया था, रनअप में गड़बड़ी आप देखेंगे। न्यू बैटर आई है जरूर रोहित, क्या रोहित हो सकती है, ये बात भी अब यहाँ से देखने लायक। रोहित को रोहित होना पड़ेगा अपने टीम को, अगर उन्हें सुपर हिट करना है तो बहुत सारे लॉफ्टेड हिट जो उन्हें लगाने पड़ेंगे इस मैच में। फिलहाल तो समीकरण बदलता हुआ, 10 गेंदें बाकी है, अब 66 की अब भी दूरी बाकी। 10 गेंदों पर 10-6 भी आती है, 60 बन सकती है, 66 नहीं, 10 में 66। चलिए गेंदबाज तैयार अर्शद टाकी, कदमों का इस्तेमाल किया, मोबाइल का नेटवर्क तो क्रिकेट का फुटवर्क भी, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, यहाँ पर भी आप देखेंगे। एक और डॉट गेंद की समाप्ति है, 9 गेंदे 66 की अब ये दूरी, 1 साइडेड मैच। पप्पन 11 गावदेवी पेट ने जो रन बनाए वो इतने थे कि उसको चेस करते हुए ये मुकाबला पूरी तरीके से एक तरफा होता हुआ। वाइट बॉल जरूर आई है, वाइट बॉल्स आई, अब 9 गेंदे और 65 की ये दूरी होगी, 23 बनी है, 88 को चेस करते हुए, 65 अब भी बाकी, तो गेंदे बाकी है 9। कदमों का इस्तेमाल, ले उड़ाया इस बार, लंबा छक्का, ये कमाल का स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क फॉर द 6 रन्स। देर कर दी मेहरबा आते आते, मैंने कहा था रोहित है, रोहित होना पड़ेगा। इन्होंने रोहित के नाम के जैसा लॉफ्टेड हिट तो लगाया, लेकिन शायद अब बहुत देर हो चुकी है। इस बार भी बल्ला घूमा, कनेक्शन नहीं है, 1 रन डायरेक्ट हिट। अंपायर जाएंगे तीसरे अंपायर के पास। चलिए थर्ड अंपायर आइए, ऑन ड्यूटी, चेक कीजिए। OUT, इट्स क्लियर रन आउट। बल्लेबाज को जाना पड़ेगा वापस। चलिए रनआउट के तौर पर विकेट गया है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आपको जरूर आते हुए नजर आएंगे। ये मुकाबला अब थोड़ा सा 1 साइडेड जरूर होता हुआ। बैटिंग का डोमिनेंस हमने देखा पप्पन 11 गावदेवी पेट का, उसके बाद गेंदबाजी में भी उनकी टीम ने अच्छा काम किया, और करोगे अच्छा काम तो आप जरूर जीतोगे, और वही लगता हुआ इस मैच में भी। एक और गेंद आपको डॉट चाहती हुई नजर आएगी, हर्षद डाकी। एक तरफ हर्षद म्हात्रे तो दूसरी तरफ हर्षद डाकी। कमाल की गेंदबाजी उन्होंने की भी, और इसी के साथ ओवर की आपको समाप्ति होती हुई यहाँ से नजर आएगी। 4 ओवर का खेल हुआ, पूरा रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर, 29 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स। 6 गेंद बाकी है। ऐवा कॅच ज्यांनी घेतलेली लकी ड्रॉ आहे, चिठ्ठीमध्ये आपण नाव लिहायचं आहे। लकी ड्रॉमध्ये काय आहे ते खरं तर लकी ड्रॉ ओपन झाल्यावरच समजेल। सरप्राईज गिफ्ट आहे, आणि सतीश दादा पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे ऐवा कॅचसाठी। ते पारितोषिक नक्कीच आपण देणार आहोत। रॉबिन, हां रॉबिन, हाल ही में जो जानता राजा ट्रॉफी आपने देखी, उसमें बेस्ट बॉलर का अवार्ड जीता था रॉबिन विल ने। हाफ ट्रैकर थी ये, पूरा मौका था, समय था, और लॉन्ग स्टॉप पर गेंद को डिलीवर ज़रूर किया जाएगा बाउंड्री के लिए। ये आएगा नंबर 4, लेकिन ये 4 के साथ अब नहीं हो सकता बेड़ा पार,
क्योंकि रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 33 रन, और जीतने के लिए अब भी जो दूरी है वो 55 की 55। ओ विकेट, कमाल का ये रॉबिन विल का जवाबी हमला। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और बल्लेबाज हो जाते हैं उस यॉर्कर पर रफू चक्कर। ये बल्लेबाज भी जाएंगे वापस, जहां पर मिलेगी एक और सफलता। 7वां विकेट है ये। 7 खिलाड़ी डकआउट में लौटे। पहले ही मैंने बताया था, एक तो रन चेज में चेज होता है या फिर विकेटों की छड़ियां। चलिए स्पीड अप में मेंटेन रखना, और जैसे ही मुकाबला खत्म होगा, खत्म होने के बाद फील्डिंग टीम मैदान से बाहर आने से पहले ही जो अगले मैच में टीम फील्डिंग कर रही है उनको मैदान के अंदर इन होना पड़ेगा। यानी करंट फील्डिंग टीम आउट होने से पहले नेक्स्ट मैच की फील्डिंग टीम को इन होना है। वी हैव टू इन बिफोर दे आउट। महादेव गड़गे सर देखिए क्या मेहनत की उन्होंने इस प्रतियोगिता में। हमारे महागुरु उन्हें कहते हैं, और कहते क्यों है उन्होंने बताया। उनके पास मराठी लैंग्वेज का नॉलेज, हिंदी का भी नॉलेज, इंग्लिश का भी नॉलेज, सारी चीज़ें उनके पास है। इतने साल उन्होंने क्रिकेट में इन्वेस्ट किया। जड़ में डाली थी ये। डॉट गेम की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। भागेंगे नहीं ये अब, इनको पता है मुकाबला वन साइडेड है। अपोजिशन टीम ऑलमोस्ट जीत चुकी है, तो सिर्फ फॉर्मेलिटी को हमें कंप्लीट करना है। इसी वजह से अब ये भागेंगे भी नहीं, डॉट गेंदे खेलेंगे, बड़े हिट लगाने का प्रयास करेंगे। बल्ला घुमा, यहाँ से वाइट बॉल है डाउन द लेग साइड। अंपायर का आपको वाइट गेंद का सिग्नल आता हुआ जरूर नजर आएगा। 3 गेंदें अब भी बाकी, फॉर्मेलिटी है 3 गेंदों की इस मैच में। रॉबिन विल ने प्रभावित किया मुझे इस सीजन में भरपूर। एक और बार वाइड प्रभावित किया, मैंने तारीफ की उनकी, तो वो वाइट बॉल डाल रहे हैं बैक टू बैक, 2 वाइट बॉल्स। लेकिन अच्छा है पप्पन 11 गावदेवी पेट ने युवा खिलाड़ियों को तैयार किया, और करना भी बहुत ज़रूरी होता है। हमेशा बात की जाती है आज का युवा कल का भविष्य। अगर युवाओं को आप तैयार करेंगे, युवाओं को आप मौके देंगे, तो आने वाले समय में वो युवा खिलाड़ी आपके गांव का नाम रोशन करेंगे। जैसे दिनेश पाटिल सर जैसे लोग जो हम जैसे युवा कमेंटेटर्स को मौका देते हैं, ताकि आने वाले समय में हम मजबूत बन पाए, अच्छे बन पाए हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के द्वारा। वैसे ही आपको भी युवा खिलाड़ी तैयार करने पड़ते हैं, ताकि आपके गाँव का नाम रोशन हो आने वाले समय में। फिलहाल तो यहाँ पर मैदान के अंदर जो बात करेंगे क्रिकेट की, तो सिंगल्स डबल्स आ रही है। डबल्स तो आए नहीं, हालांकि 2 सिंगल जरूर, 1 गेंद बची है। चलिए फॉर्मेलिटी, लास्ट बॉल ऑफ द मैच, और इसी के साथ मुकाबला होगा पूरा। वन साइडेड था ये मैच। 88 को करना था चेज, रन बने थे मात्र 37। यानी ऑलमोस्ट अगर आप बात करेंगे तो 50 रन के अंतर से इस मुकाबले को जीता है पप्पन 11 गावदेवी पेट ने। और नो डाउट मैन ऑफ द मैच बनेंगे टीम के कप्तान, टीम के सेनापति। 34 रन बनाए तो 3 विकेट भी लिए।